नमस्कार मित्रांनो. तर वेट लॉस सिरीज मध्ये आजचा दिवस चौथा, ज्यामध्ये वेट लॉस मध्ये जे जे आसन आपण बघत आहोत ते पूर्ण आसनात जे आहे ते वेट लॉस कमी करण्यासाठी जे आहे खूप फायदेशीर आहेत. आणि आजही या चौथ्या दिवशीही आपण काही आसनच बघणार आहोत जे खूप उपयुक्त असणार आहेत या ठिकाणी वजन कमी करण्यासाठी. ठीक आहे. तर आजच्या या सिरीज मध्ये आजचा चौथा दिवस, आज आपण असे 5 आसन बघणार आहोत जे वजन कमी करण्यासाठी, आपल्या पोटावरची चरबी म्हणा किंवा ओव्हरऑल फॅट जो आहे, बॉडी फॅट जो आहे कमी करण्यासाठी मदत करणार आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिलं जे आसन असणार आहे ते म्हणजे उत्कट आसन. उत्कट आसन म्हणजे चेअर पोज, इंग्लिशमध्ये चेअर पोज म्हणतात, ज्याला आपण खुर्ची आसन असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर यासाठी जे आहे आपल्याला सगळ्यात अगोदर तुम्ही मॅटच्या समोर येऊ शकता, मॅटच्या मधोमध राहू शकता, तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल तिथे. जर माझ्यासोबत जर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही स्टँडिंग पोझिशन मध्ये या. आता स्टँडिंग मध्ये आल्यानंतर पायांकडे लक्ष द्या, तुमचे पाय जोडलेले असतील. त्यानंतर हळूच आपले शोल्डर जे आहे पाठीमागं करा, हिप्सला थोडंसं पुढं, आणि आपली हनवटी जी आहे ती पॅरलल आहे. आता मी असं समजतोय, आपण हा जो क्लास आहे किंवा ही जी सिरीज आहे चौथा दिवस, ही जी प्रॅक्टिस चालू केली आहे, मी असं समजतो की तुम्ही वॉर्मअप केलेला आहे. जर वॉर्मअप केलेला नसेल तर तुम्ही आधी वॉर्मअप करून घ्या आणि थोडा व्हिडिओ जो आहे पॉज करून ठेवा आणि वॉर्मअप करा. वॉर्मअप झाल्यानंतर पुन्हा हा व्हिडिओ सुरू करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. यानंतर पायांमध्ये अंतर केव्हा ठेवायचंय हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला बॅक पेन असेल तेव्हा तुम्ही पायांमध्ये अंतर ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या पाठीवरती जास्त वजन किंवा जास्त प्रेशर जे आहे येणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही. ठीक आहे. तर मी असं समजतोय की तुम्हाला पाठीचा त्रास नाहीये. ज्यांना आहे त्यांनी पायांमध्ये अंतर ठेवा, जे की खांद्याने इतकं असेल. यानंतर पायांमध्ये अंतर घेतल्यानंतर श्वास घ्यायचा आहे. हळूच आपले हात वरती घ्यायचे, श्वास सोडत सोडत आपले गुडघे वाकवायचे आणि हळूहळू खाली यायचंय. कोरला एंगेज करायचंय, हिप्सला एंगेज करायचंय आणि होल्ड करायचं. आता तुम्ही या ठिकाणी आला आहात तर तुम्हाला जाणवेल की आपल्या थाय मसल जे आहे, पाय कधी शेक या पद्धतीने शेक करतील, कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कारण मसल वीक असतात. ओके. तर यामध्ये हे आसन करताना लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी तुम्ही खाली जाणार आहात तर लक्षात ठेवा आपल्या पायाचे जे अंगठे आहेत त्याच्या पुढे आपले नी जायला नाही पाहिजे. ठीक आहे. पायांचे अंगठे जे आहेत आपल्याला दिसायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हा आसन करता त्यावेळेस खाली बघा, पाठीमाग, हिप्सला पाठीमाग, चेस्ट अप, कोर एंगेज, हात वर. शोल्डर पेन असेल, हातामध्ये अंतर नसेल, तसं करता येत नसेल, समोर ठेवा. अप अँड होल्ड, रिलीज, कम अप अँड रिलॅक्स. आता यामध्ये जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल तर जास्त खाली जाण्याची गरज नाहीये. नाही तर आपल्याला आपली जी थाय आहे पॅरलल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळेस आपण आसन मध्ये असणार आहोत, रिलीज, रिलॅक्स. यानंतर दुसरी चुकी जी आहे या ठिकाणी ही होते की ज्यावेळी आपण हात वरती घेतो त्यावेळेस अशा पद्धतीने, तर आपले जे कान आहेत आपल्या हाताला लागलेले पाहिजे, हे अशा पद्धतीने. ठीक आहे. कान आपल्या दंडाला लागले पाहिजे, समोर असं पाहायचं नाहीये किंवा वरती नाही पाहायचं, मानेला त्रास होऊ शकतो. तर हे झालं उत्कट आसन, चेअर पोज. याबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल किंवा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपण यावरती स्पेशल व्हिडिओ बनवूया. 100 कमेंटचं टार्गेट ठेवूया आणि 100 कमेंट आल्या म्हणजे आपला व्हिडिओ रेडी. ओके. यानंतर दुसरं जे आसन आहे ते म्हणजे त्रिकोणासन. सॉरी. आता त्रिकोणासन करण्यासाठी जे आहे आपण अशा पद्धतीने मॅटच्या समोर येणार आहोत आणि यामध्ये 2-3 प्रकारे तुम्ही करू शकता. एक, हा जो पहिला प्रकार आहे, पायांमध्ये अंतर, डावा पाय पाठीमागे, उजवा पाय, हात समोर बघायचे, श्वास सोडत खाली, हिप्सला पुढे ढकलायचं आणि वरती वरच्या हाताकडे बघायचं, वर अँड रिलॅक्स. आता दुसरी पद्धत कोणती आहे? पायांमध्ये अंतर ठेवायचंय, त्यानंतर आपला उजवा पाय जो आहे टर्न करायचा आहे, उजवा फूट टर्न करायचा आहे, हात स्ट्रेच करायचे, श्वास घ्यायचा आहे,
आणि श्वास सोडते वेळी खाली. रिलीज आणि रिलॅक्स. या दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. तुम्हाला जो प्रकार चांगला वाटेल, सोपा वाटेल, तुम्ही तो करू शकता. ओके. आता यामध्ये घ्यायची काळजी काय काय, ज्या वेळेस तुम्ही ह्या आसन मध्ये जाणार आहात तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपल्या पायांवरती लक्ष देणं. आता ते कोणतं लक्ष द्यायचंय, या ठिकाणी बघू शकता. हा माझा पाय. बरेच लोक असं करतात की हा पाय पूर्ण असं दाबतात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा जो वाक आहे ना, आपल्या गुडघ्यावर प्रेशर आणतो. यामुळे नी पेन, अँकल पेन जास्त होईल. तर ते करायचं नाही. हलकासा आपल्याला पुढे घ्यायचा आहे पाय आणि होल्ड करायचं. ज्या ठिकाणी आपल्याला अँकल वरती प्रेशर येत नाहीये त्या ठिकाणी आपल्याला पाय सरळ ठेवायचा, तशा पद्धतीने. ओके. त्यानंतर जर गुडघ्याचा त्रास असेल तर हलका अजून मोडा, पाय हळूहळू खाली. जर तुम्ही खाली हात टेकू शकत नसाल या प्रकारे तर तुम्ही शिनबोन वरती ठेवा, हिप्सला पुढे ढकला, हात वर आणि होल्ड. रिलीज, रिलॅक्स. ठीक आहे इथपर्यंत. ओके. रिलीज आणि रिलॅक्स. अजून याच्याबद्दल काही जर डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. आता यानंतर जे तिसरं आसन आहे ते म्हणजे वीरभद्रासन 2, वॉरियर पोज 2. तर त्यासाठी पायांमध्ये अंतर घ्यायचं, जसं आपण त्रिकोणासनसाठी घेतलं होतं सेम. त्यानंतर दुसरी स्टेप सुद्धा सेम असणार आहे. पाय टर्न करायचा, आपला जो फूट आहे टर्न करायचा, पायांची बोटे ह्या दिशेला. या ठिकाणी लक्ष द्यायचे, आपले हिप बोन जे आहेत समोर टर्न करतील. आपला मागचा पाय हलकासा आतमध्ये घ्यायचा आहे. स्ट्रेच, नी डाऊन अँड होल्ड. आता या ठिकाणी लक्ष द्या, आपला जो गुडघा आहे आणि अँकल आहे ते एका लाईन मध्ये असले पाहिजे आणि आपले हिप बोन जे आहेत या ठिकाणी ओपन असले पाहिजे अशा प्रकारे. आणि आपल्या समोरच्या हाताकडे बघायचं आणि पुढचा पाय पॅरल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. रिलीज अँड रिलॅक्स. आता यामध्ये करेक्शन करूया. सगळ्यात महत्वाचं, खूप जास्त अंतर ठेवायचं नाही जेणेकरून हॅमस्ट्रिंग मध्ये जास्त स्ट्रेच यायला आणि बॅलन्स होणार नाही. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला अंतर जे आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर पाय टर्न करायचा आहे, श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली. बऱ्याचदा असं होतं या ठिकाणी चूक, या अशा पद्धतीने ही चूक करायची नाही. ही बोन्स समोर त्या पद्धतीने. चेस्ट अप, फक्त मान टर्न झाली पाहिजे, चेस्ट नाही, किंवा कमरेतून टर्न व्हायचं नाही. तर अशा पद्धतीने हे जे तिसरं आसन आहे वीरभद्रासन 2 हे आपण केलेलं आहे. आता यानंतरची जी दोन आसन आहे, एक धनुरासन आणि दुसरं म्हणजे भुजंगासन, ही दोन आसन आपण आता बघणार आहोत. तर चला. तर धनुरासनसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला जे आहे पोटावरती यायचं आहे, पोटावरती झोपायचंय. आता पोटावरती झोपल्यानंतर आपल्याला काय करायचं, धनुरासनसाठी पाय फोल्ड करायचे अशा प्रकारे, दोन्ही पाय अँकल्सला होल्ड करायचे आणि हळूहळू श्वास घेत वरती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण बॉडीला. आपले पाय सुद्धा उचलायचे आणि चेस्ट सुद्धा उचलायची आणि या ठिकाणी श्वास घेत राहायचे. काही क्षण थांबायचे, रिलीज करायचे आणि रिलॅक्स करायचं. आता या ठिकाणी बऱ्याचदा असं होतं की आपण अँकल जे आहे पकडू शकत नाही. ठीक आहे. बऱ्याच जणांच्या हॅमस्ट्रिंग टाईट असू शकतात, त्यामुळे पाय जवळ येत नाही. तर त्यांच्यासाठी एक तुम्ही काय करू शकता, एका पायाने करू शकता. एका पायाला पकडायचं असं, हात समोर उचला, 5 सेकंद किंवा 5 ते 10 सेकंद या ठिकाणी परत उचला, रिलीज अँड रिलॅक्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे आपण हे आसन करू शकतो. यामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय, तर तुम्हाला जर शोल्डर पेन असेल, खांद्यांचा त्रास असेल तर हे अवॉइड करा. प्रेग्नंट असायला अवॉइड करा. त्यानंतर बॅक पेन असेल अवॉइड करा. नी पेन, तीव्र नी पेन असेल तर अवॉइड करा. ठीक आहे. तर हे 2-4 गोष्टी आहेत तुम्ही अवॉइड करू शकता. यानंतर आपल्याला जे आसन करायचे ते म्हणजे भुजंग आसन.
या अगोदर सुद्धा आपण भुजंगासन केलेलं आहे. भुजंगासन मध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर चेस्टच्या बाजूला हात ठेवायचे, हळूहळू श्वास घेत वरती यायचे, एल्बोज आतमध्ये असणार आणि या ठिकाणी होल्ड करायचे. रिलीज अँड रिलॅक्स. आता हे आसन झाल्यानंतर हे 2 आसन झाले की आपल्या पाठीसाठी काउंटर पोज म्हणून तुम्ही चाइल्ड पोज करू शकता. रिलीज अँड रिलॅक्स. तर अशा पद्धतीने आपण ही जी आसनं आहेत, ही 5 आसनं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. तुम्ही कशा प्रकारे हे आसनं जे आहे करू शकता, कशा प्रकारे काळजी घेऊ शकता हे आपण बघितलं. तर काही टिप्स आहेत जेव्हा तुम्ही आसन करता, कोणताही क्लास करता त्यावेळेस. तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्या श्वासांवरती लक्ष देणं. आता तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये माझ्या श्वासांचा आवाज खूप जास्त येत होता, कारण मी श्वासांवरती याच्यासाठी लक्ष देतोय. याच्यामध्ये आपण उज्जयी ब्रीदिंग जी आहे, ही उज्जयी ब्रीदिंग आहे जी आपल्या घशासाठी खूप चांगली आहे. कफ वगैरे जमा होत नाही, ती सुद्धा तुम्ही ऍड करू शकता यामध्ये. जसं आपण ऍड करण्याचा प्रयत्न केला क्लासमध्ये, तर तशा पद्धतीने ऍड करू शकता, जेणेकरून आता वातावरण चेंज होत आहे, पावसाळा आहे, थंडी थोडीफार, तर त्यामुळे कफ तयार व्हायला सुरुवात होते शरीरामध्ये. तर तो कफ बाहेर फेकण्यासाठी आपल्या घशातून तर उज्जयी ब्रीदिंग जे आहे तुम्हाला मदत करू शकते. ओके. यानंतर सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणजे जसं मी अगोदर सांगितलं, ब्रीदिंग वरती फोकस करा. दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोणतंही आसन करता त्यावेळेस आपला श्वास जो आहे तो थांबवायचा नाहीये कोणत्याच आसनामध्ये. त्यानंतर तिसरं जे आहे, पूर्णतः तुम्ही क्लासमध्ये असले पाहिजे. म्हणजे जर तुम्ही योगा क्लास करताय कोणाचा, तर त्या क्लासमध्येच तुम्ही 100% राहा. दुसरी गोष्ट, जर व्हिडिओ पाहत असाल, तुम्ही आसन करताय, कोणतं तरी आसन करताय, तर त्या आसनामध्येच राहा. किंवा जर एखाद्या वेळेस हाऊसवाईफ वगैरे असेल आणि ती धनुरासन करते, किंवा कोणी जेंट्स आहे जो धनुरासन करतोय किंवा भुजंगासन करतोय आणि त्यातूनच काहीतरी काम वगैरे दुसऱ्याला सांगतोय, किंवा त्यांना कोणीतरी काम सांगतोय आणि ते अचानक आसन वगैरे सोडून पटकन उठून पळून जातात किंवा कामाला लागतात, तर तसं करू नका. पद्धतशीर आसन सोडा. आधी श्वास घ्या, श्वास सोडा, 1 सेकंद हळूच, 10 सेकंद बसायला घ्या, आसनातून बाहेर यायला आरामशीर बसा. आरामशीर बसल्यानंतर 10 सेकंद ते 25 सेकंद किंवा 30 सेकंद जेवढा वेळ तुम्हाला घेऊ शकता तुम्ही, 1 मिनिटापर्यंत रिलॅक्स व्हा. थोडं श्वासांवरती लक्ष द्या, डोळे बंद करा आणि रिलॅक्स व्हा. आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागा. डायरेक्ट आसनामधून उठून पळून जायचं नाही, किंवा क्लासमध्ये उठून घरून फोन आला म्हणून कोणत्याही योगा क्लासमध्ये उठून घरून तिथून जे आहे पळत येऊ नका, किंवा एकदम कोणताही आसन सोडू नका. त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर, माइंडवर होत असतो. ठीक आहे. तर त्यामुळे ह्या 2-3 काळजी जी आहे तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथपर्यंतच थांबूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.